नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला आज दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. कारण की आज आहे दीप अमावस्या आणि श्रावण पण आजपासूनच चालू होतो. तर आता आम्ही स्वच्छता अभियान राबवलेला आहे आज. तर कारण की हॉल स्वच्छ करायचा होता, हॉलबरोबर रूम पण मी स्वच्छ करणार आहे. कारण की किचन तर वरच्यावरच स्वच्छ करतच असतो, पण थोडंफार किचन पण स्वच्छ करणार आहे. कारण की किचनची काही डीप क्लिनिंग करणार नाही, पण हॉलची तर करणार आहे. कारण की मधीच म्हणजे मी वैभव लक्ष्मीचे शुक्रवार उजवले होते, तेव्हाच किचन पूर्ण क्लीन केलं होतं, भांडेही वगैरे सगळीच घासून वगैरे. त्याच्यामुळे आत्ता तर 1.5 महिना झालेला आहे मला डीप क्लिनिंग करून किचनची. त्याच्यामुळे मी काही किचन वगैरे काढणार नव्हते आणि श्रावण असल्यामुळे शक्यतो सगळीच स्वच्छता सगळेच जण करतात हे तर आहेच. आणि वरची जे म्हणजे आपले अंतरा पांघरायचे कपडे असतात ते पण धुतात वगैरे, पण आम्ही पण धुणार आहे, पण 1-2 दिवसांनी. तर आज तर मी आंघोळीच्या अगोदरच झाडायचं किंवा जाळे वगैरे काढायचं हे चालू होतं. कारण की आंघोळ केल्यानंतर पुसून वगैरे घेता येतं आहे, त्याच्यामुळे हे आंघोळीच्या अगोदरच करायला पाहिजे. म्हणून मग मी करून वगैरे घेतलं. जिन्यावरचं पण सगळं आवरून तिथला पण झाडून वगैरे कचरा खाली घेऊन आले. आणि आता मुलांचे टिफिन वगैरे बनवायचे पण होते, त्याच्यासाठी मग आंघोळ वगैरे केले. त्यांना पण स्कूलला पाठवायचं होतं, तर त्यांचं पण उरकलं. आणि आज अमावस्या असल्यामुळे पण आपण घरात धूप हे फिरवलीच पाहिजे. तर कारण की पॉझिटिव्ह राहते किंवा नकारात्मक बाहेर जाते, त्याच्यामुळे धूप अमावस्या पौर्णिमेला घरातून फिरवायची शक्यतो. कारण की शक्य असेल तर जर आपण शुक्रवारी किंवा आठवड्यातून एकदा तर शुक्रवार किंवा गुरुवारी हे करायचंच, धूप फिरवायचे घरातून, छान वाटतं. तर मी इथं देवापाशी केले, सगळ्या रूममध्ये पण फिरवून घेतली धूप वगैरे. आणि बाहेरच्या साईडला आपल्याला दरवाजेच्या ठेवायचे आहे. शांत झाल्यानंतर कोणत्या तर झाडाच्या किंवा साईडला, घराच्या साईडला आपण ते टाकू शकतो. तर मला बाकीचे कामं उरकून पण क्लिनिंग करायचे होते. कारण की आज पूर्ण टाईम मी ह्याच कामांसाठी देणार आहे. तर आता इथलं रूमांमधला म्हणजे आवरणार आहे, कारण की मुलं घेतात ठेवतात असं पण होतं. तर रूमांमध्ये बेडशीट आणि कपाट वगैरे पुसून झाडूच मारणार होती. कारण की बाकीचे वरचे वगैरे सामान तर नव्हती काढणार मी, थोडीफार वरच्यावरच स्वच्छता करणार होती. कारण की मग डीप क्लिनिंग रूमांचे करायचं म्हणलं की एका रूमला पूर्ण दिवस द्यावा लागतो, एक खोल्यांना एक दिवस द्यावा लागतो, तेव्हा होते. बघ आज खरंच तर सगळे रूमांवरचं वरतीच सगळी स्वच्छता करणार होती, पण हॉलची मात्र पूर्ण स्वच्छता करणार होती. म्हणून सोफे वगैरे काढले. आणि सोफे वगैरे मी ह्या पद्धतीने असे थोडंसं लिक्विड आपण पाण्यात टाकायचं आणि पुसून घ्यायचं. खूप छान असे स्वच्छ निघतात. आणि किती जर आपण 8 दिवसाला 15 दिवसाला स्वच्छ केलं तरी पण घाण होतंच. त्याच्यामुळे वरच्यावर पण करत राहायचं, म्हणजे डीप क्लिनिंगला काही जास्त काम पडत नाही आहे. तर इथं मी आता खिडक्या वगैरे पुसून घ्यायला लागले आहे. खिडक्या पण पुसून घेतल्या आणि हे जरा टी व्हीच्या कॉर्नर साईडचं ते पण पुसून घेणार आहे. कारण की तिथं पण धुरळा वगैरे ते बसतच असतो. आणि जरा शोपीस आहेत ते पण मी बाहेर धुवायला काढलेले आहेत, ते पण बाहेर पाण्यात भिजायला ठेवले होते. तर ते तिथलं सगळंच मी पुसून वगैरे घेणार आहे. आणि नोटती वगैरे सगळंच पुसून घेतलं मग. कारण की मुलांचा वगैरे हात ही जिकडं तिकडं असं लागत असतो, आपला सध्या हात लागतात ना, त्याच्यामुळे धूळ ही बसतच असते. मला वरचं काय हाताला येईना. मग हे ताई चालू त्यांच्या कामासाठी बाहेर, पण मी म्हणलं तेवढं पुसून द्या ना, ते राहते. मग त्यांनी टीव्हीचं वगैरे तेवढं पुसून दिलं मला. कारण की ती वरती जाऊन असं करणं म्हणजे रिस्कीच आहे. कारण की ते टी व्ही पण यायचं आणि आपण पण खाली खुर्चीवरून यायचं असं पण होतं. तर मग ते झाल्यावर दरवाजे वगैरे पुसून घेतला. आणि इकडं पण एक खिडकी आहे ती पण पुसून घेतली. दरवाजाला तर जरा बारीक बारीक डिझाईन असल्यामुळे त्याच्यात पण धुरळा वगैरे बसतो, जाळी बसते, त्याच्यामुळे मग ते पण पुसून घ्यावं लागतं. तर केलंच आहे. तर सगळं स्वच्छ करायचं. आणि मग मला तर आज तुम्हाला कंप्लेंट सांगू का, 4 ते 5 तास गेला असतील ह्या गोष्टीला करायला. तर तुम्हाला पटकन 10-15 मिनटाच्या म्हणजे ब्लॉगमध्ये तेवढं दिसत असेल, पण नाही ताईंनो, खूप टाईम लागतो आपण स्वच्छ करायला लागल्यानंतर. आणि आता श्रावण आहे
आणि पूर्ण एक महिना आपण छान पद्धतीने नॉनव्हेज वगैरे खात नाहीत, सगळेच पाळतात. तर छान असा शुभ महिना मानला जातो. सगळे शुभ महिने असतात, पण हा महिन्याला जास्त म्हणजे व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे ह्या दिवसात खूप स्वच्छताही करतात. आणि आमच्या गावात तर सिद्धेश्वर महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे. तर ते देवस्थान आमच्या गावातलं आहे, त्याच्यामुळे त्या देवाला खूप मानतात. आणि आता श्रावण महिन्यात पण खूप मानलं जातं. जर सोमवारी आरती असतेच, पण श्रावणमध्ये पूर्ण गावातली सोमवारी आरतीला जातात. किती 4 सोमवार असो 5 सोमवार असो, हे सगळे गावाली खूप म्हणजे आनंद असतो. यात्रेच असते जर त्या सोमवारी. आणि एका सोमवारी भोजन असं देवाचा प्रसाद म्हणून असतो. तर तिसऱ्या सोमवारी आणि बाहेरची वगैरे पण जे माहेरी म्हणजे मुली दिलेल्या आहेत बाहेर, ते सध्या देवासाठी देवाला येतात. तर अशी काही आमच्या गावची सिद्धेश्वर महाराजांची कहाणी आहे आणि खूप त्यांना मानलं जातं. तर ह्या श्रावणमध्ये आपण सत्यनारायण किंवा सत्यनारायणची पूजा घरात घालू शकतो. शुक्रवार वैभव लक्ष्मीचे शुक्रवार सध्या करतात, की ते आता शुक्रवार 5 असतील तरही करतात. कोणी इथून श्रावणपासून धरतं 11, 21 हेही धरतात, पण श्रावणपासून पकडतात. आणि कोण फक्त श्रावण महिन्यातलेच 5 ही धरू शकता. तर त्याच्यामुळे करतात बरेच जण शुक्रवार आज म्हणजे आत्तापासून. किंवा सोमवार असतील तर ज्याला सोमवार पण धरायचे आहेत, ते पण श्रावणपासून सोमवार धरतात, श्रावण महिन्यापासून आता. तर इथं माझी इकडली एक साईड तर झालेली आहे, तिथं मी सोपे वगैरे लावून घेतला. आणि इकडली बाजू मला पुसून घ्यायची होती. आता फरशी वगैरे ते मी फरशी वगैरे पुसून घेणार आहे. मग मला बाहेरचं म्हणता येणार नाही, मग सगळंच आता मी इथून हॉलपासून जे पुसत जाणार ते पूर्ण रूमा वगैरे जिना हे सगळंच पुसून घेणार आहे. आणि तुम्हाला सांगू का, टॉयलेट बाथरूम हे मी आंघोळीच्या अगोदरच म्हणजे क्लीन करत असते. तर इथं माझं सगळं पुसून झालेलं आहे. आणि इकडं पाय पुसण्या वगैरे काढलेत मुलांचे सॉक्स, कारण की त्यांना आज दुसरे सॉक्स घालून पाठवले होते. मग त्याच्यामुळे बुधवारचे वेगळे असतात, त्याच्यामुळे मग ते घरी ठेवले होते, ते पण धुवायला काढले. आणि शोपीसचं पण काढलं. आणि दरवाजाचा पडदा पण वगैरे ते पण धुवायला काढलं होतं हे सगळे. आणि तुम्हाला सांगू का, आता दळण वगैरे संपल्यानंतर आम्ही पीठचे डबे क्लिनिंग करतो आणि मगच पीठ भरत असतो. त्यासाठीच डबे वगैरे धुवून ठेवलेलं आहे. पावसाचं वातावरण आहे, पण पाऊस काय येण्याची शक्यता तितकीशी नाही आहे, पण आभाळ आलेला आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण घर क्लीन केलेलं आहे. कसं वाटलं तेही नक्की सांगा. सातची सकाळची देवपूजा पाहू शकताय. तर इकडं किचन वगैरे सगळंच दररोजच्या दररोजच आपण स्वच्छ करतो, पण आज तुम्हाला दाखवत आहे. भांडी वगैरे सगळी क्लीन आहेत, बघू पाहू शकताय तुम्ही, कारण की आत्ताच घासलेले आहेत ना, त्याच्यामुळे धूळ वगैरे अजून तर काहीच नाही आहे. तर इकडं आमच्या सासूबाईंची रूम पण झालेली आहे. बेडशीट काढले धुवायला, त्याच्यामुळे तिथं काही बेडशीट अजून हातरलेलं नाही. तर ही आपली आहे मशीन. इकडं मशीन मी हॉलमध्येच ठेवलेले आहे, पाहू शकते सगळंच. आणि सोप्यावरचे कवर पण मी धुवायला काढलेले आहेत, त्याच्यामुळे अजून तर कवर दुसरे त्याच्यावर टाकलेले नाही आहेत. तर इथं आपलं बेसिंग आणि रूममधली पण क्लिनिंग छान पद्धतीने केलेली आहे, कारण की बेडशीट तर मी परवाच टाकलं होतं 2 दिवस. तर तिथे आता उद्या गुरुवारी बदलणार आहे मी बेडशीट. तर आमच्या इथं एक आजोबा आले होते. हे आमच्यात आजोबा 1-2 महिन्याला येतातच. आणि त्यांचं जेवण वगैरे चहा पाणी बसतात, कधी तर राहतात दिवसभर, झोपतात आणि नंतर जातात. तर माझं सगळं काम झाल्यानंतर मला भाज्या बनवायच्या होत्या, मग ते आजोबा पण आले होते. ते तर शक्यतो आजोबा दूध आणि भाकरीच खातात किंवा ताक वगैरे मागतात, भाज्या वगैरे खात नाहीत. पण एखाद्या वेळेस मागितलीच तर काय करायचे, म्हणून मग मी पटकनी भाज्या बनवायला घेतल्या होत्या. इथं आपल्याच रानात वेल आलेला आहे, तर त्याच वेलाची कारली होती, तर इथं कारली करून घेतलेले आहे.
आणि भाजी म्हटलं तर वड्यांची भाजी बनवणार आहे मी, म्हणजे बेसन वडी म्हणू शकतो त्याला, त्याची भाजी बनवणार आहे. रस्सा ही सुक्की भाजी झालेली आहे. तर आपल्या इथं म्हणजे दारात कोणी जर आलं तरी अन्न पाणी मागितलं तरीही अवश्य द्यावा, कारण की जितकं आपल्याच्यानं शक्य होतं आहे तितकं ज्याला शक्य आहे त्यांनी खरंच द्यायला पाहिजे. तर कारण की त्यांची मजबुरी असते म्हणून ते मागायला येतात. थोडंच ते त्यांची मजबुरी नसती तर कशाला आले असते असं पण होतं आहे. त्याच्यामुळे अन्न वस्त्र ते थोड्या वेळ बसत असले आपल्यात तरीही बसू द्यायचं, पण ते पण कसे आहेत काय आहेत त्यानुसार वागायचं आहे. नाहीतरी म्हणजे माणसं पण खूप वेगळे आहेत आजकाल, त्याच्यामुळे विश्वास ठेवणं पण हे पण चुकीचं आहे. पण माणसं कळतात लगेच. वृद्ध असलेले आजोबा म्हणा, वयस्कर असलेले मदत मागत असेल तर खरंच मदत करायची. आणि ज्यांना धनदाकट हातपाय दिल्यात आणि ते जर मागत असेल तरी ते चुकीचं आहे. मग त्यांना मदत करून काही उपयोग नाही. ते फक्त पैसेच मागतात. मग त्यांना पैसे मागतात, त्यांना मदत करणं हे खूप चुकीचं आहे. तर इथं मी बेसनची वडी करणार आहे. तर इथं मग तेल वगैरे टाकलं, जिरे मोहरी टाकलेले आहे आणि वाटण आपलं बनवलेलं तुम्हाला तर माहीत आहे, खोबऱ्याचं वाटण बनवून ठेवते. तेच मग आता वाटण टाकून पटकन अशी भाजी बनवणार आहे. तर म्हणजे भाजीपाला तर आहे, पण असं वेगळं वेगळं तर जरा खावडते. दररोजच ते ठरलेलेच भाजीपाले खाऊन पण नको वाटतं, आणि दररोज एक ना एक हिरवी भाजी आहेच. पण बघू, आज अजून जाणार आहे बाहेर, तर अजून पालेभाज्या घेऊन येणार आहे. कारण की मुलांच्या टिफिनसाठी खूप टेन्शन येतं दररोज त्यांना काय बनवून द्यायचं, आणि जे त्यांना आवडतच ते द्यावं लागतं, नाही तर ते न्यायचं पण त्यांचं खूप. टिफिनला म्हणजे डब्याला आवडेल ते भाज्या केल्या तर ते खुश असतात, नाही तर रडायचं काम असतं असं काही असतं. तर त्यांना सकाळी एक भाजी बनवून दिली होती, त्यांची दोघांना वेगळीच असते, जास्त तिखट नसते. त्याच्यामुळं मग नंतर आम्हाला माझं काम झाल्यानंतरच मी भाज्या वगैरे बनवल्या होत्या, कारण की सकाळी माझी दुसरी कामं चालू होती. सासूबाईंनी चपात्या वगैरे बनवल्या होत्या इथं. मग आता आज दीप पूजन असल्यामुळे मी सगळ्या आरत्या काढल्या होत्या, ते घासून वगैरे घेतल्या, पुसून ठेवल्या, आणि मला बाहेर जायचं होतं म्हणून मग मी चालले होते. तर मला आणायचं होतं म्हणजे ट्रायपॉड आणायचा आहे, कारण की माझा ट्रायपॉड अगोदरचा मोडलेला आहे, खूप त्रास होतो शूट करण्यासाठी. तर इथं ट्रायपॉड घेऊन आले. बघू आता कसा त्याची क्वालिटी वगैरे कशी आहे तेही सांगता येणार नाही, कारण की ह्याची क्वालिटी थोडीच आपल्याला काय माहीत असते ना. त्याच्यामुळे आता ही टिकण्यावर आहे की किती दिवस राहतो का व्यवस्थितच ठेवावं लागणार आहे. तर इथं माळवं वगैरे मी भाजीपाला आणला होता. आत्ता तर कोथिंबीर वगैरे शेतात आलेले आहे, त्याच्यामुळे ते तर काय आणलं नाही आहे, शेपू वगैरे कोथिंबीर. पण दुसरे वगैरे टॅमॅटो ते बटाटे हे मी दुसरा भाजीपाला घेऊन आली होती, तर तेही भरून ठेवला. आणि नंतर संध्याकाळी मला स्वयंपाक अजून बनवायचा होता, पण म्हणलं अगोदर दीपपूजन करून घ्यावं, नंतर उशीरच होईल. 8:30 वाजेपर्यंत टाईम होता. तर मी सगळ्याच आरत्यांखाली तांदूळ वगैरे ठेवून घेतला आणि हळदी कुंकू वाहिलं. नंतर हळदी कुंकू वाहिल्यानंतर त्याच्यावर आपल्याला आरत्या ठेवायच्या आहेत. समयांनी म्हणजे वाती घालून तेल वगैरे ओतून ठेवलं ना, अगोदर समया ठेवून त्यांना प्रज्वलित केलं. नंतर सगळ्याच आरत्यांना प्रज्वलित करून सगळ्याच आरत्या मांडून घेतल्या. मांडून घेतल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू वगैरे हळदी कुंकू लावून फुले वगैरे वाहायचे आहेत. पण मी आत्ता फक्त मांडून घेतलेले आहेत, कारण की मला कणकीचे दिवे पण बनवायचे होते. तर कणकीचे दिवे मग मी असं केलं की हळदी कुंकू पण लावून घेतला आत्ताच, आणि म्हणलं कणकीचे दिवे नंतर करावे ते, आणि मग अजून पूजा करावी. तर इथं रांगोळ वगैरे घातलेले आहे आणि फुलं पण वाहून घेतली. तर आता कणकीचे दिवे करून घेणार आहे. तर आम्हाला संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी कणिक मळून ठेवली, म्हणजे तोपर्यंत भिजल म्हणलं, आणि मग त्याच्यात थोडा गूळ घालून घेतला आणि कणिक मळून घेतलेले आहे. तर कणिक मळल्यानंतर ह्या पद्धतीने आपण दिवे बनवायचे. ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण आमच्यात अशा पद्धतीने दिवे म्हणजे करतात. तर ह्या पद्धतीने दिवे बनवून घ्यायचे.
आणि दीप अमावस्या म्हणजे दिव्यांसारखाच आपल्या घरात असाच उजेड पडो किंवा घरात समृद्धी आरोग्य सगळ्यांचे लाभो ह्यासाठीच करतात. मुलांचं सध्या मुलांवरून पण दिवे ओवाळून घ्यायचे आहेत, कारण की त्यांना नजर लागू नये किंवा त्यांच्या पुढील आयुष्यासाठी म्हणजे चांगलं असतं त्याच्यासाठीच ओवाळते. तरी इथं मी विराटला नामावर ओढून घेतला आणि त्यालाही दिवे ओवाळून घेतले. तर आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्यासाठी खूप चांगलं असतं हे केलेलं. तर ह्याचे नखरे तर खूपच असतात आमच्यात. मग ह्याला हात जोडायला लावले आणि ह्याच्या पण ओवाळून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मी दीपपूजन केलेलं आहे. कसं वाटलं ते नक्कीच सांगा आणि तुम्हाला आवडलं असेल तर एक सबस्क्राईब नक्की